विचार सायनात दमलाय. ठीक आहे, नेक्स्ट मॅच चिर्ले संघाचा अक्षय पाटील. आपण पंचांच्या भूमिकेत मैदानात जायचं आहे. अक्षय पाटील पंचांच्या भूमिकेत जायचं आहे मैदानात. बोरखार संघाचा 12वा खेळाडू, याला विनंती असेल समर्थ कडू कुठे असतील त्यांनी सुद्धा आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. समर्थ कडू सर्वांना आम्ही कॉल करतोय. समर्थ कडू आपल्या समालोचन कक्षाकडे येताना दिसत आहेत. तर चला मित्रांनो, वळतोय मैदानाकडे. धावतो समालोचन ऐकण्यासाठी विपुल पाटील यांचा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. हॅलो, मायक्रोफोन विपुल पाटील यांच्याकडे देतोय. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सतीश स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये रायगडचा खरं तर क्रिस गिल समर्थ कडू ज्यानं संपूर्ण रायगडवर आपल्या क्रिकेटचा डंका गाजवला आणि पहिल्यांदाच रायगडमध्ये सुप्रीमो या स्पर्धेमध्ये रायगडमधील स्वतः कर्णधार पदावर राहत असताना सुधीरदत्त तांडेल यांच्या खरं तर सोबत राहून सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाण या संघाला प्रथम क्रमांक 5 वेळा फायनल मध्ये प्रवेश मिळवून देणारा समर्थ कडू याचा इथे विशेष सन्मान केला जात आहे आणि त्यांना विशेष विनंती आहे आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. दोन्ही खरं तर पंच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय पाटील चिरले आणि दुसऱ्या बाजूला समर्थ कडू वेशवी अशी दोन्ही पंच मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला आपण बोरखार संघ पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला अजनबी ओवळे. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. इतांश 11 बोरखार ज्या संघाचं कर्णधार असतील मेघराज मस्कर आणि आयकॉन पाहायला मिळतील प्रथमेश म्हात्रे पुंडे आणि जीवित म्हात्रे मुलेकंठ. तर दुसऱ्या बाजूला अजनबी ओवळे संघाचे कर्णधार असतील सतीश म्हात्रे, आयकॉन असतील सिद्धेश वास्कर. अशा प्रकारचा आपल्याला आयकॉन पाहायला मिळतील. संदीप कदम आणि सिद्धेश वास्कर अशी ओवळ्यामध्ये आपल्याला आयकॉन 2 पाहायला मिळतील. खरं तर 4:30 कालावधी झालाय. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सतीश स्मृती चषक 2022 ही शानदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रापासून जर पाहायला गेलं तर मयूर स्मृती सुरुंगपाडा हे खरं तर 2 सामने जिंकलेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. बेलपाड संघानं 2 सामने जिंकलेत. यानंतर आपण पाहायला गेलं तर मयूर स्मृती चिर्ले या संघानं 1 सामना जिंकला आणि इथून मात्र पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला अजनबी ओवळे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल इतांश 11 बोरखार संघ. पहिला गोलंदाज इथून दाखल होतील सिद्धेश वास्कर. अतिशय वेगवान चेंडू फेकला होता जीवित मात्रेसाठी. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. इथून मात्र थोडासा रनआउटचा धोका उद्भवू शकला असता पण पाहता पाहता इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. इथून जर पाहायला गेलं तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि या स्पर्धेतील खरं तर असे नियम आहेत. खरं तर LBW स्वरूपात फलंदाज बाद दिला जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा थर्ड अंपायर आपण रेफर करू शकत नाहीयेत अशा पंचाची खरं तर अशा या स्पर्धेची नियमावली पाहायला मिळते. सिद्धेश वास्करचा चेंडू डावी स्टिच अगदी बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. हा आव्हानतर चेंडू आहे आणि इथून मात्र आणखीन एक धाव जोडली जाईल आणि धावपटलावर धावा आपण पाहू शकता. बिनबाद 3. आडव्याटे खेळण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला फटका जिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी पलटलेत आणि पाहता पाहता या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर धावा आपण पाहू शकतो. बोरखार संघाच्या बिनबाद 5 धावा. समोरच्या दिशेला इथून मात्र जीवित मात्रेच्या बॅट मधून चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. ठोकला आउट ऑफ द पार्क. षटकार. वेळ खरं तर शांत होता आणि त्यानंतर मात्र जीवितना आक्रमक
पवित्रा स्वीकारला आणि त्याच्यानंतर आपला पाहायला मिळतो जीवित मात्रेच्या बॅट मिळालेला षटकार. समोर सिद्धेश वास्कर आहे, एका बाजूला बंगारपाडा गावातील खेळाडू. आज मात्र ओवळी संघातून आपल्याला आयकॉनची भूमिका करत असताना त्याच्या विरुद्ध जीवित साडी. यावेळी लोअर फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने उडवून दिलाय. बॅक टू बॅक जीवित मात्रेच्या बॅट मधून येतोय जबरदस्त षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि धावपटला धाबा आपण जर पाहायला गेलं तर तब्बल 17 धाबा. आज मात्र बोरकर संघाचे 2 आयकॉन पाहायला गेलं तर उरण विभागातील ही दोन्ही आयकॉन आहेत आणि जीवित मात्र एका बाजूला आज मात्र बरसलाय. समोर सिद्धेश वास्कर आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर ओमसाई बंगारपाडा या संघातून तालुका खेळताना पण त्याला पाहिलाय. मात्र आज आयकॉनने या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून मात्र एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात आणि 2 धावेनिशी धावपटला धाबा पाहायला गेला तर तब्बल 19 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. या षटकातील आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. अतिशय चांगली खरं तर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय सिद्धेश, मात्र तेवढी चांगली अफलातून फलंदाजी. यावेळी उडवून दिलाय जीवित मात्रेच्या बॅट मधून. आजच्या या स्पर्धेतील लांबलचक षटकार येतोय. जीवित मात्रे ऑन फायर. जीवित मात्रेच्या बॅट मधून आपण लांबलचक 3 षटकार पाहायला मिळालेत. अतिशय चांगली बॅटिंग. खरं तर आता प्रवीण एक आठवण येते, वेगरच्या मैदानामध्ये रायगड विरुद्ध ठाण्याची मॅच रंगली होती आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना रायगड संघातून खेळत असताना जीवित मात्रेनं खरं तर रायगड संघाला जो विजय मिळून दिला होता तशा प्रकारची आता फटकेबाजी जीवित मात्रे करतोय आणि सातत्यानं चिरल्याच्या मैदानामध्ये जीवितची नेहमीच बॅटिंग पाहायला मिळत असते. आणखीन एक स्पर्धा प्रवीण आठवते, खरं तर 2018च्या वर्षामध्ये याच मैदानामध्ये दीपक शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणजी क्रिकेटची स्पर्धा झाली होती आणि तेव्हा मात्र ग्रामीण संघातून खेळत असताना तिन्ही फॉर्मॅट हा खेळाडू याच मैदानामध्ये खेळला होता आणि सिरीजच्या रँकिंगला असलेला हा तो जीवित जो नॉस्ट्रा इंडलाय. समोर आपण ऑस्ट्रेलिया फलंदाज पाहू शकताय सज्जन मोकल. फुल टॉस आहे आणि तर मात्र मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. थर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत तिथे विशाल आलेत, जिथे ज्यांनी हा चेंडू अडवलाय. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटणार धाबा पाहायला मिळतील तब्बल 26 धाबा. गोलंदाज रोशन जे दुसरी षटक हाताळण्यासाठी तैनात झालाय. ज्याचा फुलटॉस चेंडू होता पण सचिनच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. समोर आता इथून जीवित मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अगदी खोलामध्ये टाकला होता यॉर्कर डिलिव्हरी. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र धोका उद्भवू शकला असता. पाहता पाहता 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 28 धावा, 28 रन्स. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात येते. चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी सातत्यानं ते देत असतात. अगदी खोलामध्ये यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. अगदी पायाची बोटं दिसणार हा चेंडू. जोरदार अपील केली जाते पण इथून मात्र हा चेंडू बऱ्याच अवधीनंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 28 धावा. या षटकातील आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशननं हे षटक मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्यानं खर्ची केल्यात. यावेळी अगदी जोरदार चेंडू फेकला होता आणि इथून मात्र अपील केली जाते आणि इथून मात्र पहिला फलंदाज जीवित मात्र इथून होतील बाद. पहिला हादरा बसतो म्हणजे बोरकर या संघाला. क्रमांकावर
अजून एक खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो, नवीन खेळाडू प्रथमेश म्हात्रे, दुसरा आयकॉन बोरकर संघाचा खरं तर पिट्टू मैदानामध्ये दाखल झालाय. धावपटावर धावा लागले गेले ते म्हणजे 28 धावा. मागील चेंडूमध्ये एक मोठा खेळाडू जीवित म्हात्रे बाद झालेत आणि त्यानंतर मात्र प्रथमेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण बोरकर संघ पाहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला अजनबी ओवळे. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर ओवळे संघ इथं आला होता, मात्र याचा खेळ थोडासा खराब पाहायला मिळाला होता. इथून मात्र आता ओवळे संघाच्या सातत्यानं पहिल्या षटकामध्ये सिद्धेश भास्कर च्या 25 धावा आल्या, मात्र त्यानंतर रोशननं कमबॅक केलंय. चांगलं षटक म्हणावं लागेल. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट जीवित म्हात्रे याला त्यानं बाद केलाय. इथून आता तिसऱ्या क्रमांकावर डावखुरी त्याचे स्फोटक फलंदाज प्रथमेश म्हात्रे मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथून हा चेंडू पडल्यानंतर पाहायला गेला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलवलाय आणि इथून थोडासा चेंडू इनस्विन पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आत वळवलाय आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. कौतुक करूयात आपण रोशन या गोलंदाजाचं, अप्रतिम गोलंदाजी. फुलटॉस आहे आणि त्याला मात्र पाठवून दिलाय प्रथमेश म्हात्रेच्या बॅट म्हणून. आणखीन एक तडाखा, चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे, षटकार. दोन षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा आपण पाहायला गेला तर एक बाद 34 धावा. प्रथमेश म्हात्रे याच्या बॅट म्हणून एक षटकार आपण पाहिलात. मागील चेंडूवर अप्रतिम फटका, अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मात्र पाठवून दिलाय लांबच लांब षटकार. इथून मात्र तिसरे षटक हाताळण्यासाठी सतीश म्हात्रे 34 धावा 34 रन्स. आणखीन 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सतीश म्हात्रे मैदानामध्ये गोलंदाज दाखल होत आहेत. समोर आहेत सज्जन मोकल. यावेळचा चेंडू पडल्यानंतर खरं तर अतिरिक्त उंची पाहायला मिळते. इथून थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून 22 स्वरूपात मिळाला जाईल. एकेरी धाव 1 बाउन्स इथे इशारा आलाय पंचांचा. इथून धावपटला धावा जर पाहायला गेलं तर 35 धावा. एक तर जुने जाणते एक अनुभवी अशी गोलंदाज आहेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर ओवळे संघाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि नेहमीच चांगली गोलंदाजी सतीश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. इथून आता समोर आपण प्रथमेश म्हात्रे याला पाहू शकता, ज्यांनी मागील चेंडूवर एक षटकार ठोकलाय. सातत्याने या खेळाडूचा खेळ आपण पाहायला गेला तर रायगड संघातून नेहमीच पाहत असतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळचा चेंडू गुडलेस पाऊंडवर पडलाय आणि थोडीशी हा चेंडू खालीच राहिला आणि त्यामुळे रीड करू शकले नाहीयेत. आणखीन एक निर्धाव चेंडूची ते सांगता होते. कौतुक करूयात आपण गोलंदाजाचा. खरं तर कित्येक वर्षाचा अनुभव आहे. सातत्याने आपण विचार केला तर बऱ्याच वर्ष क्रिकेटची सेवा केली ओवळे संघासाठी. लोअर फुलटॉस आहे प्रथमेश साडी आणि इथून मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि महत्वाची विकेट. इथून मात्र प्रथमेश म्हात्रे होतील झेलबाद. अतिशय चांगला खरं तर झेल पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते अभिजितनं सुंदररित्या असं झेल टिपला आणि महत्वाची विकेट खरं तर प्रथमेश म्हात्रे इथून बाद झालेत. कौतुक करूयात आपण. जर विचार केला सतीशदादांचा आणि सतीशदादांचा मी सुरुवातीला म्हणालो की अनुभव आहे आणि तो अनुभव आज पडायला होत असताना. एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट गुरु कोण असेल तर ते म्हणजे एक्सपिरियन्स. मोठा फटका पाहायला मिळतो फलंदाजाच्या बॅट मधून. इथून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न करतात आणि सरळ चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. टोकला इथं लाल जबाब षटकार. बागील 2 चेंडू जरी निर्धाव असले तरी मात्र आलेल्या फलंदाजाने षटकार ठोकला. 41 धावा दापटावर पाहायला मिळतात. आखूट टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा
स्किट झाला आणि चेंडू पाठीमागच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फसलीमध्ये क्षेत्ररक्षण येण्यात होते. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सिद्धेश पासकरच्या 25 धावा जरी आल्या असल्या तरी त्यानंतरचे मात्र काही षटक रोशनचा ज्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. त्यानंतर जर विचार केला पण सतीश दादा यांच्या षटकामध्ये एक षटका जरी असला तरी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलाय. मोठा फटका इथून मात्र पाठवून दिलाय मिड विकेट रिझर्व मध्ये आउट ऑफ द पार्क. फलंदाज विघ्नेश टाके याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. च्या साह्याने 47 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात आणि या षटकातील जर विचार केला इथून 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 18 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय आणि धावपट्टावर धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना हितांश 11 बोरकर या संघाच्या धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 2 बाद 47 धावा. दोन्ही आयकॉन परतल्यानंतर अतिशय चांगली फलंदाजी करताना आपण विघ्नेश डाके याला पाहू शकताय ज्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. अतिशय चांगली फलंदाजी करताना फलंदाज विघ्नेश डाके करतोय. इथून गोलंदाज दाखल होतील विशाल गायकवाड. यावेळचा चेंडू खरं तर पाहायला गेलं तर बॅटची इनसाइड एज यष्टिक्षकांना टिपलाय झेल आणि इथून मात्र तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे हितांश 11 बोरकर या संघाला. फलंदाज इथून होतील सज्जन मोकल. झेलबाद. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर स्वप्नील मस्कर पाहायला मिळतात. आलेल्या पहिल्या चेंडूवर मात्र विशाल गायकवाड यानं सफलता मिळवले. महत्वाचा फलंदाज सज्जन मोकलेला बाद केलाय. नॉस्ट्रेगिनला आपण विघ्नेश डाके याला पाहू शकताय जो 3 चेंडू खेळलाय त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. इथून प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण फलंदाज ची टीम हितांश 11 बोरकर या संघाला पाहतोय. दोन्ही आयकॉन बाजल्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटना आलेल्या मात्र स्वागत केलंय. स्वप्नील मस्करच्या बॅट मधून ठोकलाय हा षटकार. धावपट्टा लागले गेल्यात. स्वप्नील मस्कर आलेल्या मात्र 600च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचा पसंती केलाय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. स्वप्नील मस्कर याच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. विशाल गायकवाड याच्यावर दुसरा हल्ला पाहायला मिळेल का मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि इथून मात्र स्वप्नील मस्कर होतील जेलबाद. चौथा हादरा बसेल तो म्हणजे बोरकर या संघाला. सभ्य क्रमांकावर नवीन फलंदाज सोमनाथ ठाकूर हे नॉस्ट्रेक इंडलासील समोर आहेत विघ्नेश डाके. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेस पॉईंटवर चेंडू पडला आणि खालीच राहिला त्या कारणास्तव फलंदाज रीड करू शकले नाही आहेत. इथून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करूयात आपण खरं तर विशाल गायकवाड. दुसऱ्या चेंडूवर प्रवीण षटकार आला होता पण त्यानंतर लगेच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. कौतुक करूयात आपण गोलंदाज विशाल गायकवाड. सातत्यानं पावा या नावानं खरं तर ज्याला ओळखलं जात आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पावाच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिद्धेश भास्कर प्रयत्न करतोय पण त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यानं कदाचित चेंडू जाईल की काय पण इथून मात्र क्षेत्ररक्षक सांगतात हा चेंडू सरळ पडला आउट ऑफ द पार्क. मिळतील या चेंडूवर तब्बल 6 धावा.
इथून यावेळेचा चेंडू खरं तर आउटसाइड द ऑफ स्टंप आणखीन एक आव्हानदार चेंडू पाहायला मिळतोय. इथून धावपट्टा धावा जर पाहायला गेला तर 60 धावा धावपट्टा लागले गेले. चांगली इथं खरं तर धावा उभा करण्याचा प्रयत्न बोरकार संघ करतोय. कौतुक करूयात आपण बोरकार संघाचा. हितांश 11 बोरकार संघ धावपट्टा धावा लागले गेले 60 धावा. आणि या षटकातील आता शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी आहे. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सतीश मोती चषक 2022 हा खरं तर आपण आयोजन पाहू शकताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून इनसाइड आउटचा फटका. इथून फेकी खराब झालाय आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. टीसी साठी पलटलेत. नॉस्ट्राईक एटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. 3 धावा कंप्लीट झाल्यात. चौथीसाठी फलंदाज पलटलेत आणि पाहता पाहता इथून 4 धावा कंप्लीट झाल्यात. 5वी साठी इथून फलंदाज प्रयत्न करतायत आणि 5वी धाव घेत असताना फलंदाज इथून होतील धावबाद. या शेवटच्या चेंडूवर 4 धावा आल्यात. पाहायला गेला तर तब्बल धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 64 धावा 64 रन्स. आणि इथून मात्र 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे बोरकार संघानं अजनबी ओळी संघासमोर. पुढे येणारे 4 षटक आणि इथून मात्र आव्हान असेल 65 धावांचा. या धावा रोखल्या जातील की या धावा पडू जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका. अशी एक स्पर्धा आपली भेटीसाठी आली. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सतीश मोती चषक 2022. पुढील आवाज असेल प्रवीणजी गायकर यांचा. थँक्यू विपुल. 64 धावा झाल्या धावफलकावरती आणि अजनबी स्पोर्ट्स ओले संघाला विजयासाठी तब्बल 24 बॉल आणि 65 धावींची गरज. आयकॉन खेळाडू होते सिद्धेश वास्कर ज्यांच्या पहिल्याच षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्या आणि त्याच्यानंतर इट्स अ व्हेरी वेल गुड कमबॅक म्हणावा लागेल. परंतु ज्या पद्धतीने या शेवटच्या ओव्हर्समध्ये एक्स्ट्रा काही धावा गेल्या. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झाल्या त्याच्यामुळे 64 धावा उभारून 65 धावांचं हे पाठलक मोठं आव्हान म्हणावं लागेल. कारण मागच्या मॅचेस ज्या झाल्या त्याच्यामध्ये कुठल्याही संघानं 60चा आकडा पार केला नव्हता. एक चिरले संघानं केला आणि आता तो आकडा पार केलाय. तो आता या मैदानावरती विचार केला तो म्हणजेच प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 बोरखार या संघानं. कारण बोरखार संघ म्हटल्यानंतर एक अतिशय जबरदस्त संघ. मग ग्रामीण स्पर्धेमध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी आणि आमचे गोल्डन मॅन आशिष बोरखारचे त्यांचे मनापासून आपण स्वागत करूया. सातत्याने चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहता क्रिकेटसाठी खास करून बोरखार क्रिकेट संघासाठी. म्हणजे सांगडे संघाविरुद्ध 60हून अधिक धावा बनवल्या गेल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील 60+ धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे 2 सामन्यामध्ये फक्त 60+ धावा झाल्या. बाकी प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 60च्या आतमध्येच धावा पाहायला मिळाल्या. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. यहाँ पर हमारे कमेंट्री बॉक्स में बिल्कुल गावदेवी सतीश मोती गावठाण टीम के बड़े पैकर्स के तौर पर जाने जाते हैं सम्मानीय सुनील शेठ मढ़वी जो आप स्क्रीन के ऊपर देखते हैं. उनके समेत किशोर दादा मढ़वी एक अनुभवी खिलाड़ी और हमारे साथी स्कोरर सुनील पाटिल सर. तो ओले टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि जरा 12वें खिलाड़ी प्लीज. सलामी बल्लेबाज है बिल्कुल विशाल गायकवाड़ पावा और उनके समेत तो बिल्कुल यह आरंभिक जोड़ी मैदान के ऊपर आती हुई जहां पर 64 रनों का लक्ष्य है. प्रति ओवर की बात करेंगे तो 16.00 की औसत से ये रन बनाने होंगे. जंगल हो या मैदान जो जीतेगा वही मैदान में जो जी जान से लड़ेगा. अब देखेंगे मैदान में कौन लड़ेगा. जो विशाल गायकवाड़ के साथ यहां पर साथी बल्लेबाज संदीप कदम आई थिंक आइकॉन प्लेयर के तौर पर यह खिलाड़ी है. लेकिन देखेंगे आज मात्र पूरी तरीके से उन्हें अपनी पूरी भूमिका निभानी होगी. हालांकि सतीश मात्रे का ओवर काफी बढ़िया रहा. मेरे ख्याल से सेकंड नंबर गेंदबाज रोशन का ओवर भी काफी बढ़िया रहा. थोड़ा सा पावा का अंतिम ओवर महंगा साबित हुआ जहां से ये लक्ष्य थोड़ा सा बड़ा हो चुका है. लेकिन देखेंगे संदीप कदम है मैदान में. मेरे ख्याल से ये पोलादपुर विभाग से आइकॉन ये खिलाड़ी शायद खेला आया है. बिल्कुल यहाँ पर देखेंगे किस तरीके से कमबैक अपने टीम के लिए दे पाएंगे. तो चलते हैं मैच होगा स्टार्ट. प्रथमेश मात्रे मैन फ्रॉम फुंडे आइकॉन गेंदबाज यहां पर गेंदबाजी करेंगे. रियांश 11 बोरखार टीम की ओर से हितांश माफ कीजिएगा हितांश 11 बोरखार टीम की ओर से जीवित की दमदार बल्लेबाजी शुरुआत देखी. लेकिन देखेंगे पहले ओवर में पहले विकेट के लिए अजनबी स्पोर्ट्स ओले टीम. आज बहुत सारे खिलाड़ी नजर नहीं आ रहे हैं. प्रमोद घरत टीम में मौजूद नहीं है. उसके साथ साथ विस्फोटक बल्लेबाज अजीत चलौरे वो मौजूद नहीं है. संदीप का ये बड़ा शॉट है पहली गेंद के ऊपर. फील्डर स्क्वायर लेग के बहुत दूर है बैकवर्ड स्क्वायर लेग के. तब तक आएंगे गेंद के नीचे उठाएंगे फील्ड करेंगे. 2 रन लेने का मौका
तीसरे की कोशिश, जोखिम भरा हो सकता है, और इसी के साथ महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर। बल्लेबाज होंगे विशाल पावा। बैक टू द पवेलियन। बिल्कुल यहां पर बल्लेबाज के पारी का होगा खात्मा। नए बल्लेबाज यहां पर आशीष मात्रे, बेहतरीन युवा अपकमिंग स्टार है अजनबी स्पोर्ट्स ओवली टीम की ओर से। और क्या कमाल की बल्लेबाजी की थी उस लीग की नाइट टूर्नामेंट में। एक नया चेहरा उभर कर आया है, लेकिन ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाना जाता है। सिद्धेश वास्कर अभी भी डगआउट में है, और रोशन जैसे खिलाड़ी अभी भी डगआउट में सुरक्षित है। तो शायद अभी भी बैटिंग लाइनअप तगड़ा है इनके पास, लेकिन देखेंगे इससे पहले यहां पर जो आइकॉन खिलाड़ी है संदीप, वो उनकी भूमिका क्या निभा पाते हैं। आशीष मात्रे स्ट्राइक बल्लेबाज यहां पर वन डाउन की भूमिका निभाते हुए। गेंदबाज प्रथमेश फिर से एक बार तैयार। यहां पर बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी। मेरे एक बात सोच में नहीं आ रही, समझ में नहीं आ रहे, लेफ्ट हैंडर बॉलर है प्रथमेश, शायद पावा से ओपन करवा लेते, नॉन स्ट्राइकर संदीप को भेजते। लेफ्ट हैंडर बॉलर वर्सेस लेफ्ट हैंडर बैट्समैन, ये कॉम्बिनेशन अच्छा बैटल देखने को मिल सकता था। चलिए, लेकिन यहां पर बिना गेंद खेले लॉटे रन आउट के तौर पर यह बहुत दुख की बात होगी ओवली टीम के लिए। हाफ ट्रैकर की बॉल उठाकर खेलने की कोशिश, खुद फॉलो थ्रू में गेंदबाज प्रथमेश मात्रे को यहां पर मिलती हुई पहली सफलता, और यह दूसरा बड़ा झटका लगता हुआ अजनबी स्पोर्ट्स ओवली टीम को। कर दिया यहां पर, बिल्कुल यहां पर बल्लेबाज ने 2 रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है, और इसी 2 रनों की मदद से अजनबी स्पोर्ट्स ओवली टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 4। तारीफ करेंगे हार्दिक और पांड्यन की, बिल्कुल काफी बढ़िया मेहनत की पूरे टूर्नामेंट के लिए। दिल वालों का दिल का करार लूट ले हम आए हैं, ये यूपी बिहार लूट ले, ये दोनों हार्दिक पांड्यन ब्रदर्स ने काफी मेहनत ली, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। रन द विकेट से लेफ्ट आर्म बॉलर तैयार, फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में खेला जरूर है, 1 रन तो कंप्लीट। अभी तक एक भी बड़ा शॉट इस ओवर में आया नहीं है। सिद्धेश वास्कर बंगरपाड़ा टीम का ये खिलाड़ी है। तालुका आप में व्यावसायिक क्रिकेट की बात करेंगे तो इसके बल्लेबाजी के बलबूते पर निश्चित तौर पर उन्होंने काफी अच्छा अपनी ताकत जमाई है, लेकिन आइकॉन की भूमिका भी वो ही होती है जो आप एक व्यावसायिक क्रिकेट के तौर पर खेलते हैं। लेकिन देखेंगे यहां पर ये 2 आइकॉन खिलाड़ी, 3 आइकॉन खिलाड़ी मैदान में एक दूसरे के सामने डट रहे। क्रॉस बैटेड खेलने की कोशिश जरूर की थी, हवा में है गेंद, फील्डर गेंद के नीचे, और यहां पर हुई फील्डिंग खराब, मौके पर आता हुआ चौका, और यह पहला चौका सिद्धेश वास्कर के बल्ले से 4 रन। गेंदबाजों को यहां पर गेंदबाजी करनी पड़ेगी, तो शायद अब सोच होगी प्रथमेश की। यहां पर देखेंगे इस अपकमिंग स्टार खिलाड़ियों को किस तरीके से प्रमोट करेंगे। सिद्धेश वास्कर और संदीप कदम, अब इनके हाथों में है बल्ला, आने वाली 18 गेंदों में चाहिए। टोटल टारगेट है मेरे ख्याल से, टारगेट कितना है? 65 65 रनों का टारगेट है, और अब जीत के लिए बात करेंगे। अब 56 रनों की आवश्यकता है। 18 गेंदों में गेंदबाजी में परिवर्तन नहीं। बॉलर यहां पर शुभम डाकी, नाम बोलकर तैयार होते हुए गेंदबाजी के लिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। यहां पर अच्छी गेंद थी, बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन यहां पर 1 रन कंप्लीट। दूसरे की कोशिश, मेरे ख्याल से अब ये एक बात तो तय थी कि विशाल गायकवाड़ उर्फ पावा को अब जरूरत थी अपनी टीम के लिए, क्योंकि लेफ्ट हैंडर
यहां पर बात करेंगे बल्लेबाज की सख्त जरूरत थी, क्योंकि दो विकल्प है अब तक हितांश के पास, हितांश बोरकर टीम के पास कि लेफ्ट हैंडर बॉलर है, अब इनके पास एक लेफ्ट हैंडर बैट्समैन की सख्त जरूरत है। लेकिन देखेंगे आइकॉन इतनी दूर से आए हुए तो इतनी आसानी से मौका नहीं दे पाएंगे। खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन गेंद गई बिल्कुल ऑफ साइड में। एक ही रन से संतुष्ट होंगे, एक से काम नहीं बनेगा। कम से कम अब 9 छक्के चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। बन सकता है, कीर्तन मात्रे ने जो बना दिया है तो ये आइकॉन खिलाड़ी क्यों नहीं बना सकते। सिद्धेश वास्कर भोपाल जैसे टूर्नामेंट में अपना दमदार परफॉर्मेंस दिया अर्धशतक के बदौलत पर, लेकिन आज मात्र क्या यहां पर इस बड़े लक्ष्य का पीछा करते हुए क्या इन रनों को बना पाएगा। लेकिन यहां पर लगा बल्ले का अंदरूनी किनारा, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा। यह बड़ा झटका तीसरा अजनबी स्पोर्ट्स ओनली टीम को। अभी भी दर्शक भी चिंता में होंगे कि रोशन कब क्यों नहीं आ रहे बल्लेबाजी के लिए।
लेकिन एक बड़े शॉट की तलाश थी जो थोड़ा सा प्रेशर कम कर सके, और यहां पर बल्लेबाज संदीप के बल्ले से आता हुआ ये मैक्सिमम एट, थोड़ी सी देर हुई है लेकिन फिर भी कम बैक करेगी मैक्सिमम एट 6 रन। टीम की रन संख्या रफ्तार 19 के स्कोर कार्ड के ऊपर। चलिए डॉट बॉल, एक छक्का एक डॉट बॉल, ये नहीं होगा इस मुकाबले में। अब तो हर बॉल में अब बड़ा शॉट चाहिए। 8 गेंदे 48 रन लगभग यहां पर देखा जाएगा तो 8 गेंदों में 8 छक्के चाहिए अजनबी स्पोर्ट्स ओले टीम को यहां पर मुकाबला जीतने के लिए। ये टैप किया है बॉल को ऑन साइड में, फील्डर वहां पर आते हुए दूर से डीप लॉन्ग ऑन में उठाएंगे, फील्ड करेंगे। एक ही रन एक के साथ कुछ काम बनेगा नहीं। ये स्ट्राइक रोटेट होती हुई सिंगल के साथ स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे सूरज मुंगाजी, और इसी 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 20 रन। अभी भी 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो इस गेंद के ऊपर यहां पर नंबर आता हुआ सिंगल ओवर व कंप्लीट तीसरा, और टोटल 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है टोटल 22 रन। 56 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अब 6 गेंदे 44 रनों की यहां पर आवश्यकता है। किती आले मग तुम्ही किती सांगितलं मगाशी? हां मग आता किती पाहिजे? बरोबर ना, तेच बोल ना। तो 21 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अब 44 रनों की आवश्यकता है। सिंगल ही बटोरते हुए बारिश जोर से आने की संभावना तो नजर आ रही है, लेकिन देखेंगे यहां पर अभी भी इनमें से जो जीतेगा वो सीधा खेलेगा। मेरे ख्याल से पिछला मुकाबला चिरले टीम ने जीता है, उनके खिलाफ उनमें से जो जीतेगा वो खेलेगा, और जो जाएगा सीधा लकी ड्रॉ के लिए। बड़ा शॉट है हवा में, काफी देर तक हवा का झोंका देगा शायद होगा, लेकिन वेल फील्डिंग, इट्स अ वेरी गुड कैच। अभी भी जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता है बची हुई 3 गेंदों के ऊपर। सवाल तो सती ज्यादा एक बात में नहीं समझ आ रही है कि शायद रोशन प्रैक्टिस में नहीं है, या इनसे बल्लेबाजी करना आपने पसंद नहीं किया। विस्फोटक अंदाज से बल्लेबाजी करने वाले वो खिलाड़ी, मेरे ख्याल से टेनिस में हारी हुई बाजी को पलटना जानता है ये खिलाड़ी, लेकिन इसे अभी वाकिफ नहीं है। लेकिन देखेंगे जब मैच समाप्त होने के बाद थोड़ी सी चर्चा जरूर करेंगे। ये शॉट हवाई यात्रा कर रही है लेकिन सीधा लैंड होगा फील्डर के दस्तानों में, और एक विकेट। इस पारी में और एक विकेट, विकेट नंबर गिरता हुआ टोटल बात करेंगे लगभग 6 विकेट गिरे यहां पर। अंतिम गेंद बची है। ये फुल टॉस बॉल थी। चलिए यहां पर मुकाबला फिनिश, मुकाबला जीता यहां पर बिल्कुल हितांश 11 बोरकार टीम, हार्दिक अभिनंदन, एंड हार्ड लक टीम अजनबी स्पोर्ट्स ओले। तो टॉस के लिए चिरले टीम के कप्तान आइए संपर्क करें आतिश सहज। बिल्कुल यहां पर टॉस के तो बिल्कुल यहां पर टॉस के लिए हम आमंत्रित करना चाहेंगे लाइट हाउस ग्रुप के अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध बिल्डर्स एंड डेवलपर सम्माननीय निखिल शेठ मडवी। इनसे गुजारिश करते हैं की आइए आपके शुभ हाथों से टॉस करें। तत्पूर्वी सती दादा आपण यांना सन्मानित करूया स्पर्धेच्या वतीनं। दादा यावं।
तर सतीश दादा आपण यावं. सतीश दादा आपण यावं. तर लाईट हाऊस ग्रुपचे ज्यांचा वजनदार खजिना आहे ते सन्माननीय धनंजय शेठ मडवी यांना देखील विनंती करतो की आपण यावं.